काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवली सराटी येथे येऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी काळे यांनी जरांगे यांनी उपोषणादरम्यान पाणी पिण्याची विनंती केली, तसेच त्यांच्याशी चर्चा देखील केली। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असून काँग्रेस उमेदवार मराठ्यांची मते घेऊन निवडून आले, मात्र आमच्या विरोधात वडेट्टीवार सतत बोलतायत, याबद्दल काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। दरम्यान लोकसभा निवडणुकीत मला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचाच मोठा फायदा झाला असून त्यामुळेच मी निवडून आलो असं काळे यांनी म्हटलंय। दरम्यान वडेट्टीवार यांच्याबद्दल जरांगे पाटील यांची नाराजी असल्याचं खरं असून याबद्दल मी वडेट्टीवार हे मराठा समाजाबद्दल काही बोलले असतील तर ते चुकीचं असून त्यांच्याशी याबाबत बोलणं झालं आहे। वडेट्टीवार काही बोलले असतील तर याबाबत खुलासा करण्याचं सांगितलं आहे, असंही काळे यांनी स्पष्ट केलं आहे। सर्वप्रथम मी जरांगे पाटील साहेबांना भेटायला यासाठी आलो होतो की 2024च्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना भेटायला यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी 5 तारखेलाच विचारपूस केली, परंतु ते रायगडला गेलेले असल्यामुळे माझी भेट होऊ शकली नाही। म्हणून मुद्दाम आज दिल्लीहून आल्या पहिल्यांदा जरांगे पाटील साहेबांची भेट घ्यावी या उद्देशाने आज अंतरवली सराटीला आलो। इथं आल्यानंतर कळलं की त्यांनी 3 दिवसापासूनचं उपोषण सुरू केलेलं आहे आणि ज्या शासनाकडे मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यासाठी ते उपोषण करताय। तर त्या उपोषणाला सुद्धा त्या निमित्ताने भेट झाली आणि या मतदारसंघाने ज्या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघ येतो त्या जिल्ह्यातच जरांगे पाटील साहेबांचं आंदोलनाचं केंद्र आहे। निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, तो काही विषय वेगळा नाही, परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमीत कमी दिवस कसे बसतील याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद। मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा तुम्हाला किती फायदा झाला? बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं मनोज जरांगे यांच्या कार्यक्रमाला मी निवडून आलो। तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यातलं आंदोलन? बजरंग सोनवणे काय बोलले मला माहित नाही, परंतु माझ्या निवडणुकीमध्ये मला 100% फायदा हा जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा झालेलाच आहे। हे मी तर माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिली बाईट दिली त्या दिवशी सुद्धा बोललो। तुम्ही नव्हते का त्या दिवशी बाईट घ्यायला? वडेट्टीवार काय बोलले ते मला नाही माहिती, पण वडेट्टीवार जर असं बोलले असतील मराठा समाजाच्या विरोधात किंबहुना जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात तर ते चुकीचं आहे। परंतु मी वडेट्टीवार साहेबाला बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं काहीतरी गैरसमज झालेला आहे, मी मराठा समाजाच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात बोललेलो नाही। तरी पण त्यांना मी सांगितलं आपण आपल्या पद्धतीने खुलासा करावा।